पिंट्या, तू आंघोळ झाली का रे? नाही हो फादर, आत्ताच उठलो मी. जरा लवकर उठत जाय ना रताळ्या. 28 वर्षाचा घोडा झाला ना तू. काय अक्कल आहे का तुले? काय करावं काय नाही. आपला बाप रात्रंदिवस नुसतं काम 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 करतो आणि तुले काही डोकं नाही. मस्त खातो पितो सट बापाच्या जेवावर राहतो तू. ऐ श्याम्या, इतका नको बोलू रे तरी. तू बी काही कमी नव्हता. तू बी तुझंच पोरग आहे, त्यावरच गेलं ते. आपण पा आपलं एवढं 50 वय झालं तरी आपण 10 वाजता उठतो ना सकाळी. बरं आवर. चल आपल्याला आज तुले पोरगी पाहायला जायचंय. काय म्हणजे मग लग्न लावणार आहे काय तुम्ही? नाही, तुले तसंच ठेवतो ना मुंजा. नाही हो फादर, मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं मला सांग, तुझ्या मनात एखादी पोरगी तर नाही ना? काय सांगू फादर तुम्हाला, इथं एक पोरगी माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही. आणि काय पोरगी पटणार आहे माझ्याकडून? आता अरेंजच पा, एखादी चांगली गोरी गोमटी पोरगी द्या करून मस्त. काय म्हणला रे? काही नाही फादर, काही नाही. तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही ना हो मी. तुम्ही जी पोरगी म्हणताल तिच्याशी लग्न लावून टाकीन मी. माय व किती गुणी नातू आहे हो माय. आजच्या जगात असं नातू तर भेटणारच नाही कोणाली. ओ पिंट्याची माय, पिंट्याची माय, लवकर ये इकडं. काय झालं हो तुम्हाला? सकाळ सकाळी उळत राहता. पिंट्याची माय मले काही काम आहे का नाही? काय काम आहे सांगा लवकर. तुमच्या आणि रिकाम टेकडी नाही मी. अव ऐकून तर घे माय. व आपल्या पिंट्याला एक स्थळ आलतं. आज पोरगी पाहायला जाऊ म्हटलं. ठीक आहे, मी एका घंट्यातच सगळं आवरते. हा, पहा जमलं तर जरा हातपाय चालवा, नाही तर बस चालू द्या म्हशीवानी. यार बरं झालं घरच्याले न सांगता कळलं. मला तर कधीच वाटत होतं लग्न करा, पण घरच्याला सांगायची हिंमत होत नव्हती. या मित्राले लेकरं झाली ना बापा, मग अजून लग्न नाही. बरं झालं माझ्या बापाला तितकं तरी डोकं आलं, नाही तर बाकीच्या ह्याच्यात तर काही डोकं झालं नाही माझ्या बापाचं. बापरे, आज लय 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 जाम खुश आहे यार मी. आज मजाची. मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. किती लकी असन जिच्याशी मग लग्न होईल. किती हँडसम नवरा भेटन दिले. चला आता तयारी करतो त्या लकी गल्ले भेटाले.